श्री स्वामी समर्थ. उद्याचा दसरा शुभ आहे की अशुभ आहे, असा प्रश्न अनेक लोकांकडून विचारण्यात येत आहे. खरं तर हे ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटलंच असेल. मलाही अनेकदा आश्चर्य वाटलं. कारण एका व्यक्तीकडून नाही तर अनेक व्यक्तींकडून मला असं विचारण्यात आलं, गुरुजी आज गाडी घेण्याचा मुहूर्त कोणता आहे? मला वाटलं उद्याची काही त्यांची अडचण असेल म्हणून मी त्यांना आजचा मुहूर्त सांगितला. परंतु मला राहवलं नाही म्हणून मी एका व्यक्तींना विचारलं, की सगळेच लोक आज गाडी घेण्याचा का विचार करतायत? उद्या एवढा विशेष मोठा मुहूर्त आहे, विजयादशमीचा मुहूर्त आहे, तरीही का गाडी घेत नाहीत? तर ते म्हणाले, गुरुजी असं आम्ही ऐकलं आहे की उद्याचा दिवस खराब आहे. मला हे ऐकून अत्यंत आश्चर्य वाटलं, की असं कसं असू शकतं? ते म्हणाले, गुरुजी असं लोक म्हणत आहेत, उद्याचा दिवस अशुभ आहे, उद्याच्या दिवशी आपल्याला गाडी घेता येणार नाही. खऱ्या अर्थाने मी त्यांना विचारलं, की असं तुम्हाला कोणी सांगितलं? तर काही जण म्हणाले, की आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं. बऱ्याच वेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण चांगली माहिती घेतो, परंतु अशा चुकीच्या माहितीला नक्कीच बळी पडतो आणि आपण महत्त्वाचा मुहूर्तसुद्धा हातातून सोडून देतो. नक्की आपल्याला दसऱ्याचा अर्थच माहीत नाही. आपण याला विजयादशमी का म्हणतो? कारण अर्थातच दसऱ्याच्या दिवशी एक विजय नावाचा विशेष मुहूर्त येतो आणि तो फक्त दसऱ्याच्या दिवशीच येतो. हा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी असल्यामुळे अत्यंत मोठा मुहूर्त असतो आणि हा लाभाचा मुहूर्त असतो. हा मुहूर्त वृद्धिंगत करण्यासाठी येतो. अर्थातच या मुहूर्तावर आपण जर एखादी नवीन गोष्ट कोणती विकत घेतली, नवीन वास्तू असू द्या, भूमी असू द्या, गाडी असू द्या, लक्ष्मी असू द्या, प्रामुख्याने आपण गाडी घेतली म्हणजेच अर्थात ती लक्ष्मीच आहे तर लक्ष्मी वृद्धिंगत होते. आपण वास्तू घेतल्याने आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते. आपण नवीन संकल्प दसऱ्याच्या दिवशी करू शकतो. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता उद्या विजयादशमीचा मुहूर्त दुपारी 2:27 ते दुपारी 3:14 या कालावधीमध्ये असणार आहे. म्हणून उद्या जो विजय मुहूर्त असणार आहे, या विजय मुहूर्तावर आपण नवीन संकल्प करू शकता किंवा नक्कीच वाहन, घर, भूमी अशा गोष्टी खरेदी करू शकता. श्री स्वामी समर्थ.